कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ईशा बघ ना, काकू असं का करते ग? बघ ना काकू, आज आपल्याला काकू माने जवळ पण नाही घेतलं। पण रीमा, तू रडू नकोस, सारखं सारखं रडायचं नसतं। अरे देवा, आपल्या घरात तर माकड आहे ना। अरे देवा, कुक्यात कू कू कू। अरे देवा, कुक्यात तर बाई घसरूनच पडली। अगं ईशा, कोकिळा तर एकदा आकाशात उडत होत्या ना, मग त्या पाय घसरून कशा पडणार? रीमा, तू जेव्हा असतेस ना तेव्हा मला छान वाटतं, आणि तू जेव्हा रडतेस तेव्हा छान नाही वाटत। ईशा, तू पण मला फाल्गुनी काकूसारखं लांब नाही ना करणार? नाही, मी तुला कधीच कुठेच लांब नाही करणार। तू पण मला लांब नाही करणार ना? नाही, मी पण त्याला कधीच लांब नाही करणार। पिंकी प्रॉमिस, पिंकी प्रॉमिस, पिंकी प्रॉमिस, पिंकी प्रॉमिस। माझी छोटी बहीण, त्याची मोठी बहीण। नाही 7 वर्ष झाली, देर इज नो इम्प्रूव्हमेंट। खरं तर आतापर्यंत यांच्या फॅमिलीने डिसिजन घ्यायला हवा होता। कसला डिसिजन? 7 वर्ष पेशंट व्हेंटिलेटरवर आहे। एकतर आपल्याकडे इमर्जन्सीच्या वेळी व्हेंटिलेटर्स अवेलेबल नसतात, कितीतरी पेशंट व्हेंटिलेटर्ससाठी विचारणा करत असतात। अशा स्थितीत 7 वर्ष कोमामध्ये असलेल्या पेशंटसाठी व्हेंटिलेटर बिझी ठेवणं इज नॉट गुड। इमर्जन्सीमध्ये जर एखाद्या पेशंटला व्हेंटिलेटर नाही मिळाला तर त्याचा जीवही जाऊ शकतो। तुम्ही एक काम करा, मिस्टर राजाध्यक्षांना बोलवून घ्या, ओके? गुड मॉर्निंग काकू। कांदे पोहे करताय का? मी कांदे चिरून देते। काकू, मी करते ना पोहे। तुम्ही आता ईशा आणि रीमाचा डबा सुद्धा बनवला असेल ना? तुम्ही जाऊन आराम करा, मी आधी डबा भरते आणि मग पोहे करते। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।